शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मनुदाव्या सुबटा, शूरानी वीरा, स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, मनुदाव्या सुबटा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची कुंभरा, काय भक्तीच्या त्या वाटा, मनुदाव्या सुबटा, महायोग पीठे तटे भीमरत्नम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे, समागत दंतमानंदघ्नं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. तुमचा अनुग्रह झाला, पावन झालो चराचरा. नमो तुकया, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारु, बरन रघुवर बिमल जसु, जो दायक फल चारु, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहे, हरहु कलेश विकार. श्री संतांची प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग. जगद्गुरु जगत विख्यात देहू निवासी संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आहे आणि सर्वांचा पाठांतराचा अभंग आहे. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज नामाची, भक्तीची आणि हनुमंतरायाची माहिती या अभंगामध्ये वर्णन करतात. विठ्ठल आज या मारुती रायाच्या प्रकट दिनानिमित्त आपल्या गावामध्ये
ठिकाणी सगळे तुम्ही पाहताय, तरी सुद्धा ह्या कार्यक्रमाचं व्यवस्थित असं आयोजन आणि नियोजन ह्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आजच्या कीर्तनासाठी मला साथ द्यायला उत्तम अशी मंडळी लाभलेली आहे. सगळ्यांच्या चरणारविंदी मी प्रणाम करते. सगळ्यांनी माझा प्रणाम स्वीकारतो. आज या ठिकाणी मला साथ देण्यासाठी जी मंडळी आणि समोर बसलेले जे आदरणीय आहेत, प्रत्येक जण माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे. जे मी भक्तीचा महिमा वर्णन करण्याचा जो प्रयत्न करते तो स्वीकार करून घ्या. आज या मंदिराचं जे जीर्णोद्धाराचं काम चालू आहे त्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी आणि ह्या परिसरातल्या या पंचक्रोशीतल्या अनेक दानशूर व्यक्तींनी फुल न फुलाची पाकळी देऊन या कार्यासाठी हातभार लावलेला आहे. आणि त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार करते. ह्या मारुती राया, आपल्या कुरुंजे गावातला मारुती राया हा साक्षात जागृत देवस्थान आहे आणि त्याचा त्याने प्रत्येकाला प्रत्येक दिलेला आहे. फक्त त्याच्या प्रती ती भक्ती ठेवली ना तो प्रत्येक देतो. कारण की ह्या मंदिराचं काम जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वी कामाला सगळं नियोजन आराखडा तयार झाला. पैसे तर मला सुरुवात झाले, पण मंदिराच्या कामाला सुरुवातच होत नव्हती. त्यावेळेस या ग्रामस्थ मंडळींनी थोडी सगळीकडे चौकशी केली आणि तेव्हा सांगण्यात आलं की ह्या गावचा जो मारुती राया आहे हा जागृत देवस्थान आहे. जेव्हा तुम्ही महारुद्राभिषेक घालाल त्या रुद्राला शांत कराल, त्याशिवाय तो विटेला पण हात लावू देणार नाही. आणि ह्या ग्रामस्थांनी ते सगळं व्यवस्थितरित्या ती महारुद्राभिषेक पूजा घातली आणि थोड्याच दिवसात म्हणजे अगदी आठवडाभरातच जो मदतीचा ओघ चालू झाला तो आज प्रत्येकाला या ग्रामस्थांना माहिती. अशा प्रकारे हा मारुती राया जागृत देवस्थान आहे. आणि ह्या मारुती रायाचा प्रकट दिनानिमित्त हा अखंड हरिनाम सोहळा आहे. विठ्ठल शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीचा त्या वाटा, मज दावा व्यासुभटा. अभंगाचा भावार्थ संत तुकाराम महाराज अगदी श्रद्धापूर्वक लीनतेने मारुती रायाच्या समोर उभे आहेत आणि त्या मारुती रायाला शरण गेलेले आहेत. एकदा नाही दोनदा. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. का मी तुम्हाला शरण आलेलो आहे? तुम्ही रामाचे दूत आहात. तुम्हाला रामाची जवळीक आहे. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात आणि स्वामीच्या कार्यासाठी तुम्ही तत्पर आहात. परमेश्वराच्या कामासाठी तुम्ही तयारच असता. आणि हे मारुती राया आहे हनुमंता, तुझ्याकडे ज्या भक्तीच्या वाट्या आहेत, संत तुकाराम महाराज काय म्हणतात, माझ्याकडे खूप भक्तीच्या वाट्या आहेत, पण मारुती रायाकडे असलेली वाट त्याच्यापेक्षा वेगळी आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, हे हनुमंता, तुला मी शरण आलोय. तुझ्याकडे जी भक्तीची वाट आहे, काय भक्तीच्या त्या वाटांना मला तू दाखव, मला पण सांग, जेणेकरून मी पण त्या भगवंताच्या माझ्या माऊलीच्या सानिध्यात राहील. जास्तीत जास्त वेळ माझ्या माऊलीची मला सेवा करता येईल, असं तुकाराम महाराज सांगतायत. आणि हे मारुती राया, तुम्ही साधे नाहीये, तुम्ही खूप महान आहेत. तुम्ही साक्षात महादेव आहेत. आणि त्या महादेव असून तुम्ही ह्या अंजनी मातेच्या पोटी रुद्र म्हणून जन्माला आलेला आहात. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुंभरा. तुम्ही साधे नाही, तुमच्याकडे जी भक्तीची वाट आहे ती मला दाखवा, जेणेकरून ती वाट मला माहिती होईल आणि मी माझ्या प्रभूच्या चरणात लीन होईल. अभंगाचा भावार्थ. शरण शरण जी हनुमंता जी, काय शब्द वापरलाय ते संत तुकाराम महाराजांनी? शरण शरण जी हनुमंता. जी हा शब्द आदरवाचक शब्द आहे. हा खूप मोठ्या व्यक्तीसाठी वापरला जातो. आणि या ठिकाणी मारुती रायाने मारुती रायासाठी हा शब्द वापरलाय. म्हणजे तुम्ही विचार करा, मारुती राया किती मोठे. पण हा शब्द म्हणून वापरलाय तर संत तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराज
आणि त्या 7व्या अवतारात असताना त्या प्रभू श्रीरामांना 14 वर्ष 27
बघावा लागला. तुम्हाला आम्हाला काय द्यावं, किती द्यावं ते बघणारी म्हणजे साक्षात लक्ष्मी म्हणजे सीता माता. 6 महिने 26 दिवस तिला राक्षसांच्या वनात राहावं लागलं. का ती स्वतः येऊ शकत नव्हती का? प्रभू रामचंद्र त्यांच्या सिद्धीने तिला घेऊन येऊ शकत नव्हते का? परंतु रावणाचा नाश होणे, पापी कुळाचा नाश होणे, रावणाचा वध होणे हे श्रीरामांच्या हस्तेच होतं. म्हणून श्रीराम वनवासाला जाणे, तिथून सीतामातेचं हरण होणे हे फक्त निमित्त होतं. विठ्ठल रावण कर्मे रावण क्षय पावला. रावण खूप मोठा विद्वान पंडित होता, अनेक विद्यांमध्ये पारंगत होता, परंतु त्याच्या कल्पना पापी होत्या, त्याचे विचार पापी होते आणि त्याच्या कर्मानेच त्या रावणाचा क्षय झाला. कोण रावण? आपण जी सोन्याची लंका सांगतो, रावणाची सोन्याची लंका, ती लंका रावणाची नसून ती लंका कुबेराची होती. कुबेर कोण? जो स्वर्गाच्या खजिन्याचा खजिनदार, तो कुबेर. आणि त्या कुबेराची सोन्याची लंका रावणाने कपटाने त्याचा घात करून स्वतःच्या ताब्यात घेतली आणि असा हा रावण लंकेचा राजा झाला, म्हणजे लंकाधीश झाला. आणि काय होते रावणाच्या कल्पना? सोन्याला सुगंध देईन, समुद्राला गोड करीन आणि स्वर्गाला पायऱ्या करीन, ह्या रावणाच्या कल्पना होत्या. आता एक विचार करा, सोन्याला जर सुगंध दिला असता तर आपण कितीही कपाटात लपवा, कुठेही लपवा, चोरांनी वासानेच ते चोरून नेलं असतं. दुसरी कल्पना काय? स्वर्गाला पायऱ्या बनवेल. स्वर्गाला जर पायऱ्या बनवल्या असत्या तर प्रत्येक पापी लोक चालत वरती गेला असतं आणि मग पुण्यवंतांनी काय करायचं होतं? तिसरी कल्पना, समुद्राला गोड करीन. समुद्राला जर गोड केलं, समुद्रात जर गोड केलं तर त्याच्यात क्षार राहणार नाही. क्षार नसले तर त्या पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही. बाष्पीभवन झालं नाही, ढग तयार होणार नाही. ढग तयार झाले नाही, पाऊस पडणार नाही. आणि पाऊस पडला नाही तर काय होईल प्रत्येकाला माहिती. हे जे जलचक्र आहे, इयत्ता 6वीच्या विज्ञान पुस्तकामध्ये आज मुलांना शिकवलं जातं. जलचक्र, पाणी कसं पडतं. आणि ही कल्पना हे माझ्या प्रभू श्रीरामांना हजारो वर्षापूर्वी ज्ञात होतं. आणि ह्या ज्या रावणाच्या कल्पना होत्या ह्या पूर्णपणे निसर्गाच्या विरोधात होत्या. म्हणून रावणाचा नाश करणे गरजेचंच होतं. म्हणून प्रभू श्रीरामांना रावणाचा वध करणे गरजेचं होतं. मग श्रीराम सीतेच्या शोधासाठी, सीतेला सोडवण्यासाठी लंकेमध्ये गेले आणि त्या ठिकाणी लंकेमधील अनेक शूरवीर योद्धे मारले गेले. त्यावेळेस कुणाला उठवण्यात आलं? कुंभकर्णाला उठवण्यात आलं. कुंभकर्णाला उठवण्यात आलं. कुंभकर्ण म्हणजे अतिशय शूरवीर, अतिशय विद्वान, रावणापेक्षा हुशार, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या शापामुळे तो झोपेच्या आधी गेलेला होता. अशा कुंभकर्णाला उठवण्यात आलं, युद्धाच्या ठिकाणी आणलं गेलं. प्रभू श्री रामचंद्र आणि कुंभकर्णामध्ये युद्ध चालू आहे. प्रभू श्रीरामाने अनेक वेळा त्याला मारायचा प्रयत्न केलाय, पण काही केलं कुंभकर्ण मरत नाहीये. प्रभू राम तिथे बेजार झाले आणि त्या ठिकाणी प्रभू रामांची अवस्था अशी झाली की ती कोणत्याही क्षणी खाली कोसळून पडतील. आणि बाजूला उभा असलेला मारुतीराया हे सगळं बघतोय आणि हे बघत असताना मारुतीरायाला काय करू असं झालंय, माझ्या प्रभूसाठी मी काय करू. आणि त्याने काय केलं? जे उड्डाण घेतलं ते गेले थेट सटवीच्या घरी. सटवी कोण? तुमचं आमचं भाग्य लिहिते ती सटवी. माहितीये प्रत्येकाला, आपण पाट्याचं पूजन करतो, सटवी मातेचं पूजन करतो, ती सटवी माता. आणि तिच्याकडे कोण गेलाय? मारुतीराया. आणि त्या सटवी मातेला विचारतायत, हे माते, तू मला माझ्या प्रभूचा प्राण वाचवण्यासाठी मदत कर. त्या कुंभकर्णाच्या भाग्यात त्याचा मृत्यू कधी आहे ते मला सांग. पण सटवी माता, मारुतीरायाने त्यांच्या आयुष्यात 13 स्त्रियांचे पाय पकडले, त्यातलीच एक सटवी माता. सटवी माता काही केलं सांगायला तयार नव्हती. तेव्हा
मारुतीरायाने काय सांगितलं, त्या लंकेला पेटवणारा मीच तो हनुमंत महाबली रावणाची नारी नारी रावणाची नारी नारी रावणाची नारी नारी हनुमंत महाबली रावणाची नारी नारी रावणाची नारी नारी रावणाची नारी नारी रावणाची गाडी जाणणारा तो मीच. आणि हे सांगता क्षणी त्या सटवी मातेने प्रणाम केला, मारुतीरायाला प्रणाम केला आणि काय सेवा करू. तेव्हा मारुतीरायाने सांगितलं, हे माते, माझे प्रभू संकटात आहेत, मला तू फक्त एवढंच सांग, कुंभकर्णाचा मृत्यू कशात आहे. त्यावेळेस त्या सटवी मातेने सांगितलं, कुंभकर्णाला युद्धामध्ये जो प्रतिस्पर्धी आहे तो जेव्हा पाठ दाखवेल तेव्हा कुंभकर्णाचा मृत्यू होईल. मारुतीरायाने उड्डाण घेतलं, युद्धाच्या ठिकाणी आलं. त्या ठिकाणी येऊन बघता त्या प्रभू रामांची अवस्था त्यांना डोळ्यात बघवत नव्हती, एवढी वाईट झालेली, बिकट अवस्था झालेली. आणि प्रश्न असा होता की प्रभू रामचंद्र हे सूर्य कुळातले, क्षत्रिय वंशातले, ते शत्रूला कधीच पाठ दाखवू शकत नाही. मग आता काय करायचं. मारुतीरायाने प्रभू रामांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिल्याच्या नंतर आपल्या शेपटीने मारुतीरायाने प्रभू रामांना त्रास द्यायला सुरुवात केला. एवढा त्रास द्यायला सुरुवात केला, आधीच माझा प्रभू राम बेजार झालेला आणि त्यामध्ये मारुतीराया पाठीमागून त्रास देतो. आणि काय त्रास होतो हे बघण्यासाठी जेव्हा प्रभू रामचंद्र पाठीमागे फिरले, इकडे कुंभकर्ण धाड दिशी खाली पडला. कुंभकर्णाचा वध झाला, कुंभकर्ण मारला गेला. आणि त्या ठिकाणी मारुतीरायाने प्रभू रामांचा म्हणजे त्या पांडुरंग परमात्म्याचा 7व्या अवतारात असताना प्राण वाचवलं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, शरण शरण हनुमंत, शरण शरण त्या वाटा म्हणजे दावाव्या सुबटा. संत तुकाराम महाराज सांगतायत, कोणत्या अशा वाटा आहेत तुमच्याकडं, कोणत्या वेगळ्या वाटा आहेत की तुम्ही त्या प्रभूच्या सतत सोबत असता, त्या प्रभूच्या हक्केला सादर असता. तर मला पण सांगा, पांडुरंग परमात्म्याचा 7वा अवतार, पुन्हा 7व्या अवतारातच नाही, श्रीराम लंकेत गेलेले आहेत सीतामातेला मुक्त करण्यासाठी. त्यावेळेस कुंभकर्णाचा वध झाला, महिरावणाला आणले गेले. महिरावण रावणाचाच भाऊ, परंतु मायावी राक्षस, पाताळाचा राजा, त्या महिरावणाला आणलं गेलं आणि
महिरावण एवढा कपटी मायावी त्याने काय केलं, प्रभू श्री राम आणि लक्ष्मणाचं हरण केलं आणि पाताळात नेऊन त्याला बंदिवासात टाकलं आणि त्यांना शक्तिहीन केलं. प्रभू रामचंद्र शक्तिहीन करून त्यांना आतमध्ये पाताळात नेऊन ठेवले. आता पाताळामध्ये तुम्हाला मी थोडासा आता सध्याच्या संशोधनात सापडलेला आत्ताच्या काळाचा मी विषय सांगतो. लंका प्रत्येकाला माहिती आहे, श्रीलंका म्हणजे लंका जी आपल्या भारताच्या नकाशात सगळ्यात खाली दिसते. आणि जे पाताळ म्हणून जे वर्णन आहे ते वैज्ञानिकांच्या शोधानुसार आता जी अमेरिका आहे ते पाताळ आहे. जे तेव्हाचं जे पाताळ जे सांगितलं जातं ते वैज्ञानिकांच्या शोधानुसार आताची जी अमेरिका आहे ते पाताळ आहे. आणि श्रीलंका म्हणजे भारताच्या नकाशात जी खाली आहे ती श्रीलंका. म्हणजे प्रवास बघा तुम्ही कुठून कुठे आहे. कुठे हरण केलं श्रीरामांना, पाताळात. आणि मारुती राया कुठे आहेत, लंकेत. आपल्याला जेव्हा एखादी ठेच लागते आपण काय म्हणतो, आई ग. एखादा मोठं संकट म्हणजे एखादा साप दिसला आपल्या तोंडातून आपोआप शब्द निघतात, बापरे. पण खूप मोठं संकट आलंय, खूप मोठं संकट आलंय त्यावेळेस आपल्या तोंडातून काय शब्द निघतात, हे देवा, हे परमेश्वरा वाचव मला. आणि प्रभू रामांवर संकट आलंय, प्रभू श्रीराम काय सांगतात, हनुमंता वाचव रे. हनुमंत वाचव रे सांगितले बरोबर माझे प्रभू, माझा मारुती राया सांगतो जी प्रभू सेवेची या ठाई तत्पर होता. मारुती राया लंकेत सांगतोय जी प्रभू. आणि मारुती रायाने काय केलं, प्रभू रामाच्या शोधासाठी निघाले. त्यांना विभीषणाकडून समजलं की महिरावणाने हरण केलेले आहे. पाताळात गेले, परंतु त्या पाताळामध्ये पाताळाच्या आतमध्ये घुसणे अशक्य होते. त्यावेळेस मारुती रायाने भरपूर जणांजवळ बाहेर युद्ध केलं, अनेकांना मारलं, पण मारुती रायाला आतमध्ये शिरताच येत नव्हतं, आतमध्ये जाताच येत नव्हतं. मारुती रायांकडे अष्टसिद्धी होत्या. अष्टसिद्धी नवनिधी. अष्टसिद्धी कुठल्या, 8 सिद्धी आहेत मारुती रायाकडे. अडिमा, गरिमा, लगिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम, इसित, वसित हे 4 सिद्धी आहेत मारुती रायाकडे. ह्याच्यामध्ये जी लघिमा म्हणून सिद्धी आहे त्या लघिमा सिद्धीने मारुती राया स्वतःचं वजन आणि उंची पाहिजे तेवढी कमी करू शकत होते. मारुती रायाने काय केलं, त्या महिरावणाच्या दासी देवीच्या पूजेसाठी, महामाया देवीचा तो भक्त होता, निश्चित भक्त. आणि त्या महामाया देवीने त्याला एवढी वरदानं दिलेली होती त्यामुळे त्याला वाटेल ते रूप तो घेऊ शकत होता, एवढा तो मायावी होता. आणि त्या महामायेच्या पूजेसाठी ज्या दासी आतमध्ये हार घेऊन चाललेल्या आहेत त्या हारामध्ये जी फुलं आहेत त्या फुलांच्या पाकळीवर मारुती राय बसलेत आणि कुठे गेले, पाताळात. आतमध्ये गेल्याच्या नंतर प्रभू रामांचा शोध घेतलाय आणि महिरावणाच्या समोर प्रगट झालेत. महिरावणासमोर प्रगट झाल्याच्या नंतर महिरावणाच्या मारुती रायामध्ये युद्ध झालंय. मारुती रायाने अनेक वेळा महिरावणाला मारलं परंतु तो पुन्हा जिवंत होत होता. त्यावेळेस मारुती रायाने आपले आराध्य भोळ्या शंकराची आराधना केली आणि त्या भोळ्या शंकराला विचारलं, प्रभू काय करू. त्यावेळेस त्या भोळ्या शंकराने सांगितलं, त्या पाताळामध्ये 5 ठिकाणी 5 दिवे प्रज्वलित आहेत आणि ते 5 दिवे ज्यावेळेस तू एकाच वेळी विझवशील तेव्हाच तो महिरावण मारला जाईल. आणि त्यावेळेस माझ्या मारुती रायाने त्या ठिकाणी पंचमुखी रूप धारण केलंय आणि पंचमुखी रूप धारण करून स्वतः मारुती राया वराह, गरुड, अश्व, अशी हयग्रीव, अशी नरसिंह, अशी ही 5 रूप त्यांनी 5 जण तयार झाले. 5 जणांनी 5 ठिकाणचे दिवे एकाच वेळी विझवले आणि महिरावणाचा वध केला. महिरावणाचा वध करून आपल्या आराध्याला प्रभू श्री राम आणि लक्ष्मणाला खांद्यावर बसवलं आणि खांद्यावरून घेऊन ते कुठे आले, लंकेत. अशा ह्या प्रभू रामांची त्यांनी सोडवणूक केली. आता इथे बघा, महिरावण सुद्धा त्या महामायेचा भक्त आणि मारुती राया सुद्धा प्रभू रामांचा भक्त. पण इथे कोणाची भक्ती सरस ठरली, मारुती रायाची भक्ती सरस ठरली. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, कोणती तुमच्याकडे
त्या वाटा भक्तीच्या त्या वाटा हो काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा हो काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा हो काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा हो काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा हो काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा हो काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा हो काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा शूर आणि धीर स्वामी काळजी तू सादर. काय म्हणतात तुकाराम महाराज? तू शूर आहेस, तू धीर आहेस आणि स्वामीच्या कार्यासाठी तू तत्पर आहेस. शूर वीर ते आहेतच, प्रत्येकाला माहिती. पण या ठिकाणी तुकाराम महाराजांनी शब्द वापरलाय धीर. तुम्ही धीर आहात, शूर आहात, वीर आहात, धीर आहात. धीर म्हणजे काय? आपल्या भागामध्ये आपली शूरता वीरता प्रत्येक जण दाखवते. पण मारुती रायाने त्याची शूरता कुठे दाखवली? प्रतिस्पर्ध्याच्या ठिकाणी जाऊन, प्रतिस्पर्ध्याच्या दुश्मनाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपली शूरता दाखवली, आपलं धैर्य दाखवलं, आपलं धारिष्ठ दाखवलंय. म्हणून तुकाराम महाराज त्यांना शब्द वापरते तुम्ही धीर आहात. लंकेत जाऊन लंका पेटवून आले, धीरपणा दाखवला, धैर्य दाखवलं. महिरावण पाताळात जाऊन महिरावणाचा वध करून आले, धैर्य दाखवलं. म्हणून तुकाराम महाराज सांगतायत तुम्ही धीर आहात, शूरवीर तर आहातच. आणि ज्या क्षणाला तुमचे प्रभू तुम्हाला आवाज देतात त्या क्षणाला तुम्ही प्रभूच्या ठाई तत्पर असता. शूराने धीरा स्वामी काजी सागर स्वामी काजी सागर सागर काय भक्तीचा देवाचा काय भक्तीचा देवाचा काय भक्तीचा देवाचा काय भक्तीचा देवाचा स्वामी काजी सागर स्वामी काजी सागर स्वामी काजी सागर काय भक्तीचा देवाचा काय भक्तीचा देवाचा काय भक्तीचा देवाचा
मारुतीरायाबद्दल जे सांगते ते लक्षपूर्वक ऐका आणि प्रत्येकाने या गोष्टीवर विचार करा. मारुतीराया म्हणजे कोण आणि मारुतीराया किती मोठा आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका. आपला हा जो जन्म आहे ह्या एका जन्मात आपण या संपूर्ण पृथ्वीचं प्रदक्षिणा घालू शकतो का? ही पृथ्वी फिरू शकतो का एका जन्मात? मला उत्तर दिलं तर बरं होईल. फिरू शकतो? नाही फिरू शकत. बरोबर आहे. ही पृथ्वी हे जग किती मोठं आहे प्रत्येकाला माहिती आहे. एका जन्मात हे फिरणं शक्य नाहीये. मग ही पृथ्वी या पृथ्वीसारख्या 109 पृथ्वी तेव्हा एक सूर्य म्हणजे पृथ्वीच्या 109 पट तेव्हा सूर्य. समजलं? ही पृथ्वी आपण एका आयुष्यात फिरू शकत नाही. एवढी मोठी ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीसारख्या 109 पृथ्वी जेव्हा होतील तेव्हा एक सूर्य आणि तो सूर्य कोणी गिळला? मारुतीरायाने. मग तुम्ही विचार करा मारुतीराया किती मोठे. फक्त विचार करा प्रत्येकाने. मग एवढे मोठे मारुतीराया आहेत चराचरात कणाकणात ते एका मूर्तीत मावू शकतात? नाही मावू शकत. एका मूर्तीत मावू शकत नाही. चराचरात तळास्थळात प्रत्येक कणाकणात मारुतीराया. फक्त समजून घेण्याची दृष्टी भेटली पाहिजे. तुम्ही विश्वास ठेवा तो पूर्ण करेल. तुम्ही आवाज द्या तो हक्केला धावून येईल. एवढी त्या मारुतीरायाची महती आहे. एवढा तो मारुतीराया महान आहे. असा हा मारुतीराया आपल्या गावात स्थानापन्न नाही. किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. विठ्ठल या जगातील सर्वात जडवळ रत्न म्हणजे या जगातली स्त्री. सर्वात जडवळ रत्न. जडवळ म्हणजे सुंदर रत्न. अतिशय किमती रत्न म्हणजे ह्या जगातली स्त्री. कारण ह्या स्त्रीला पुनर्निर्मितीचा अधिकार दिलेला आहे देवाने. पुनर्निर्मितीचा जो अधिकार आहे तो त्या स्त्रीला दिलेला आहे. आणि धन्य ती अंजनी माता. तिने एका चिरंजीवाला जन्म दिलेला आहे. मारुतीरायाला जन्म दिलेला आहे. चिरंजीव. चिरंजीव म्हणजे काय? मी सुरुवातीलाच कीर्तनाच्या सुरुवातीलाच सांगितलं मारुतीराया कपी कुळात वानराच्या कुळात का जन्माला आले. एक कारण सांगितलं. दुसरं कारण सांगते. अंजनी माता तिच्या पहिल्या जन्मात इंद्र दरबाराची अप्सरा होती. पुल्लकस्थळी तिचं नाव होतं. आणि ती पुल्लकस्थळी तिच्या एका चुकीमुळे दुर्वास ऋषीने तिला श्राप दिला. तू पुढच्या जन्मात वानरी होशील. हा श्राप त्या पुल्लकस्थळीला दिला. आणि हा श्राप जेव्हा तिला दिला त्यावेळेस ती पुल्लकस्थळी खूप रडली. गयावया करू लागली. विनंत्या करू लागली. विनवण्या करू लागली. लोटांगण घालू लागली. त्यावेळेस त्या दुर्वास ऋषीने तिची दया आली आणि तिला उशाप दिला. पुढच्या जन्मात तू वानरी होशील परंतु तू शिवाची आराधना कर. तुझ्या पोटी साक्षात शिव जन्माला येईल. तुझ्या नावाचा तुझ्या कुळाचा उद्धार तो करेल. असा आशीर्वाद त्या पुल्लकस्थळीला दिला. आणि पुढच्या जन्मात ती पुल्लकस्थळी वानरी म्हणून जन्माला आली. तिचं नाव अंजना. आणि त्या अंजना मातेने शिवाची आराधना केली. पूजा केली. प्रार्थना केली. आणि त्या शिवाने साक्षात तिच्या पदरात प्रसाद दिला. तो शिव स्वतः महारुद्र म्हणून त्या मातेच्या उदरी जन्माला आला. अभंगाचा तुका म्हणे रुजा तुका म्हणे Tuka
सर्वात जडवण रत्न कोण? स्त्री. आणि त्या अंजनी मातेने कोणाला जन्म दिलाय? एका चिरंजीवाला. चिरंजीव म्हणजे कोण? ज्याला मरण नाही, अजर अमर, ज्याला मरण नाही, जो जीवित आहे. म्हणजे मारुतीराया आज पण जीवित आहेत. मग मारुतीराया कुठे आहे? ज्या ठिकाणी प्रभू श्री रामाचं, विठ्ठलाचं, ज्या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मारुतीराया. जहाँ जहाँ कीर्तन होता राम जी का, लगता है पहरा वहाँ वीर हनुमान का. जिथे जिथे भजन, कीर्तन, प्रवचन आहे त्या ठिकाणी मारुतीराया असतातच. प्रत्येक ठिकाणी भजन कीर्तनाच्या ठिकाणी सर्वात पहिला येणारा आणि सर्वात शेवटी जाणारा हा मारुतीराया असतोच. त्याला प्रमाण आहे. फक्त 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, सत्य घटना. लक्षपूर्वक ऐका. आई थोडा वेळ बसा, थोडा वेळ सांगते. सत्य घटना आहे. मुरारी बापू नाव ऐकलं असेल, कथाकार आहे.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे त्यांची हनुमंत कथा होती. मारुती रायासाठी आसन घातलाय. मुरारी बापू कथेला बसलेले आहेत. मारुती रायाची आराधना केली आणि ज्या व्यक्तीने काल प्रश्न विचारलेला त्या व्यक्तीला पुढे बोलवलं. तुम्ही विचारत होतात ना मारुती राया कुठे? जर त्या आसनावर मारुती राया बसले, जर ते आसन उचला. ती व्यक्ती, प्रश्न विचारणारी व्यक्ती आसन उचलायला गेले. आसन जागचं हलत नाहीये. 5 माणसं बोलवली. 5 माणसांनी सगळ्याकडून ते आसन उचलण्याचा प्रयत्न केला. आसन उचललं नाही. हे मारुती राया आहे. प्रत्येक भजनात कीर्तनात मारुती राया असतोच हे त्याचं प्रमाण त्यांनी सिद्ध करून टाकलं. एकदा मारुती रायांसाठी टाळायला लागला. आता या ठिकाणी साक्षात मारुती राया हजर आहेत आणि मी हे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते, खात्रीपूर्वक. कारण की मारुती राया प्रत्येक भजन कीर्तन ज्या ठिकाणी प्रभू रामाचं नामस्मरण होते, ज्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण होते, त्या ठिकाणी मारुती राया असतोच हे त्यांनी सिद्ध करून टाकलं. आणि ही सत्य घटना आहे. फक्त बघण्याची दृष्टी पाहिजे. मला एकच सांगायचंय, ज्या माझ्या माता भगिनी बसल्या, ज्या माता भगिनींना एकच सांगेल, धन्य ती अंजनी माता, तिने मारुती रायाला जन्म दिला. तशी धन्य ती जिजामाता, जिने वीर शिवाजीला जन्म दिला. त्या मातेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आयुष्य जपून दिलं. काय होतं त्या मातेचं स्वप्न? स्वराज्य व्हावं. शिवबा अजून किती दिवस त्या मोगलांचा त्रास सहन करायचा? अजून किती दिवस खिदमत पडायचं? शिवबा स्वराज्य पाहिजे हे बाळकडून त्या मातेने अगदी लहान वयात आपल्या मुलांना पाजलं. आणि त्या मातेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या शिवबाने स्वतःला वाहून दिलं. आणि आपल्याला हिंदू म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला त्या फक्त माझ्या शिवबाने. कशासाठी? आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तसाच माझा झाला शंभू राजा. शंभू राजा 40 दिवस अतोनात हाल गेले. डोळे काढले गेले, त्वचा काढली गेली, शरीराचे हाल केले. जगदंब बोलायचे काही थांबले नाही. शेवटी जीभ छाटली. कशासाठी? तुझा धर्म सोडून आमच्या धर्मात ये, ही मागणी होती. तुकडे तुकडे केले शरीराचे, पण धर्म सोडला नाही. हिंदू म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला या पिता पुत्रांनी आपल्याला दिलाय. धन्य ते शिवाजी महाराज. एकदा शिवाजी महाराजांसाठी शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की. आज हिंदू म्हणून जे जगतोय ना मानाने, अभिमानाने, आज जे मंदिराचे काच वाटतोय ना, जे उभे आहेत ते फक्त माझ्या शिवबाबू, फक्त शिवबाबू. आणि ह्या शिवबाला, ह्या शंभू राजाला कोणी घडवलं? एका मातेनेच घडवलं ना. मग मी या मातांना, माझ्या माता भगिनींना एकच सांगू इच्छिते, आपल्या मुलाला जर चांगले संस्कार दिले तरच तो पुढच्या काळात टिकून राहणार आहे. पुढचा काळ खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि आपल्या मुलांना त्याच्यात टिकून ठेवायचं असेल तर मुलांना संस्कार देणे खूप गरजेचं आहे. आणि संस्कार, काय संस्कार करायचे? तुम्ही काय संस्कार द्यायचे मुलांना? आम्ही काय नक्की करावं? एकच गोष्ट सांगते, प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध, गुरुचरित्र आहे. नसेल तरी हो म्हणा, म्हणजे नंतर तरी तुम्ही आणतील. आहे म्हणा, त्यांच्या घरात आहे ते खरंच वाचतात. आपल्याला जेव्हा तब्येत बिघडल्याच्या नंतर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याला गोळ्या औषधे देतो, आपण ते घरी घेऊन येतो. बरोबर आहे? आणि कुठे नेऊन ठेवतो? देवाला. बरोबर? देवाला नेऊन ठेवतो की खातो? गोळ्या औषधे डॉक्टरने दिलेल्या आपण देवाला नेऊन ठेवतो की खातो? खातो ना. का? तर त्या गोळ्या खाल्ल्याने मी बरा होणार आहे हा विश्वास आहे. कोणावर विश्वास आहे? त्या डॉक्टरवर. त्या डॉक्टरांवर विश्वास आहे, त्यांनी दिलेल्या गोळ्याने मी बरा होणार आहे म्हणून आपण त्या गोळ्या खातो ना. मग माझ्या संतांनी, माझ्या माऊलींनी, माझ्या तुकाराम महाराजांनी जी जीवनाचं सार सांगितलेले त्याच्यावर आपला विश्वास आहे. प्रत्येकाने 2 मिनिटं नामस्मरण करा. प्रत्येकाने हात वर करा, एका सुरात टाळी वाजवा आणि माझ्यासोबत नामाचा जयघोष करा. विटेवरी उभा
त्या पांडुरंगाचा, त्या भगवान परमात्म्याचा नामघोषात झालाच पाहिजे. प्रत्येकाच्या नामातून, प्रत्येकाच्या मुखातून त्याचा जयघोष झाला पाहिजे. मारुतीराया म्हणाले काय आहे? मारुतीराया अजर अमर, स्थळी या जळी स्थळी कष्टी पाशाली, प्रत्येक ठिकाणी मारुती. आणि जर आपल्या मुलांना संस्कारी बनवायचे, संस्कारी बनवायचे म्हणजे नक्की काय करायचं? मुलांना योग्य वयात योग्य ते शिक्षण दिलं तर मुले चुकीच्या मार्गाला जाणार नाही. योग्य वयात मुलांच्या हातात जर गीता दिली ना तर कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवायची वेळ कोणत्याच मुलावर येणार नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि एक कार्य, हे कर्तव्य मी सांगते, प्रत्येक मातेचं कर्तव्य, आणि प्रत्येक मातेने हे केलं पाहिजे. जर ह्या कलियुगात टिकून राहायचं असेल तर प्रत्येक मातेने हे कार्य केलं पाहिजे. संत साहित्याची उंची कोणाला किती कळली? छोटस उदाहरण देते. संत साहित्य आपण किती समजून घेतलं आणि परकीयांनी किती समजून घेतले? छोटस उदाहरण देते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतामध्ये आले. आपल्या हिंदू धर्माची परंपरा म्हणून त्यांना आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी भगवद्गीता दिली. बराक ओबामा अमेरिकेला निघून गेले. त्यानंतर त्यांनी त्याच्या पीएला विचारलं हे काय आहे? पीएने सांगितलं ही हिंदू धर्माचं प्रतीक, हिंदू धर्माची ही भगवद्गीता आहे आणि हिंदू लोकांचा ह्याच्यावर खूप विश्वास आहे. त्यांना कुतूहल निर्माण झालं आणि त्या बराक ओबामांनी त्याची इंग्रजी मधली प्रत मागवून घेतली. 15 दिवस त्यांनी भगवद्गीतेचं वाचन केलं. त्यांना कुतूहल निर्माण झालं. त्यांनी पुन्हा त्याच्या पीएला सांगितलं ह्याच्याशी संदर्भात दुसरा कुठला ग्रंथ असेल तर मागवून घ्या. भगवद्गीतेशी संदर्भात म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीची इंग्रजी प्रत मागवून घेतली अमेरिकेमध्ये. त्या राष्ट्राध्यक्षांनी ज्ञानेश्वरी वाचली आणि पुढच्याच एक महिन्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होती. त्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही भारतामध्ये गेलेला, तुम्हाला भारतामध्ये काय आवडलं? त्यावेळेस त्या बराक ओबामांनी काय उत्तर दिलं? मी काय सांगते तुम्हाला, संत साहित्याचा महिमा, संत साहित्याची महिमा महती कोणाला किती कळली हे सांगते. त्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा त्यांना प्रश्न विचारला भारतामधलं तुम्हाला काय आवडलं, तेव्हा त्या बराक ओबामांनी उत्तर दिलं द ग्रेटेस्ट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड, ज्ञानेश्वरी. जगाच्या पाठीवर एकमेव महान ग्रंथ आहे तो म्हणजे भारतातली ज्ञानेश्वरी. समजून घ्या कोणाला किती महत्व कळलं. त्या बराक ओबामाला ज्ञानेश्वरीचं महत्व कळलं, पण खंत अशी आहे की ते आपल्याला कळलं नाही. मधल्या काळात एक प्रहे झाली, जनगणना झाली, मोजमाप झाली. त्यावेळेस असं लक्षात आलं की मराठी साहित्य म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गाथा मराठीमध्ये सगळ्यात कमी वाचली जाते. गाथा आणि ज्ञानेश्वरीचं लिखाण कशात झालंय?
विठोबा कुमारी मारुतीराया सिंदूर का लावतात? मारुतीरायाचं रूप बघितलं प्रत्येकाने. मारुतीच्या अंगाला सिंदूर आहे. का बरं लावतात सिंदूर ते? एक दिवशी सीता माता कपाळाला सिंदूर लावत होती, भांगेत सिंदूर भरत होती आणि त्या ठिकाणी मारुतीराया गेले आणि त्या मातेला विचारते, माते तू का बरं कपाळावर आणि भांगेमध्ये सिंदूर भरतेस? त्यावेळेस त्या मातेने उत्तर दिलं, माझ्या मालकाला आयुष्य वाढावं, माझ्या मालकाचं आयुष्य वाढावं, माझ्या मालकाला खूप मोठं आयुष्य लाभावं, संकटातून मुक्तता व्हावी म्हणून मी कपाळावर सिंदूर लावते. आणि हे ऐकावं ना मारुतीरायाने बाहेर गेले, संपूर्ण अंगाला सिंदूर लावून घेतलंय आणि गेले प्रभू रामांच्या समोर. प्रभू राम सांगतायत, अरे मारुती ते काय करून आलास तू? त्यावेळेस मारुतीराय काय म्हणतायत, प्रभू माता कपाळाला सिंदूर लावत होती, का तर माझ्या मालकाचं आयुष्य वाढावं म्हणून मी सगळ्या अंगालाच लावून घेतलंय, माझ्या मालकाचं आयुष्य वाढावं. बघितले किती भोळे होते माझे मारुतीराया. कशासाठी सिंदूर लावत होते? माझ्या मालकाचं आयुष्य वाढावं म्हणून संपूर्ण अंगाला सिंदूर लावला त्यांनी. एक मी खंत बोलून दाखवते, कृपया वाईट वाटून घेऊ नका. मारुतीरायाच्या अंगावर सिंदूर तेल उचललं जाते, मग मारुतीरायाला जाऊन आपण सिंदूर लावतो. छान आहे ना त्याचं रूप, किती सुंदर दिसते, किती तेज आलं त्याच्या चेहऱ्यावर आणि आपण जाऊन तिथे सिंदूर लावतो, त्याचा चेहरा विद्रूप करतो. कृपा करून हात जोडते, करू नका असं. ते मला मंडळाकडून सांगण्यात आले की हे कीर्तनामध्ये याची तू बोललं जावं, कारण की ज्याला वाटेल तो जाऊन सिंदूर लावतो आणि मारुतीरायाचं रूप विद्रूप करून टाकतो. कृपा करून कोणी असं करू नका. छान दिसते, किती सुंदर दिसते, त्याच्याकडे बघून आपल्याला सकारात्मक ऊर्जा येते, त्याचं रूप आपण विद्रूप करून टाकते. मारुतीरायाने कशासाठी सिंदूर लावलाय? मालकाला आयुष्य वाढण्यासाठी. मग ज्याला कोणाला वाटते मी सिंदूर लावणारच होता त्या कपाळावर सिंदूर लावणार. एक महत्वाची गोष्ट सांगते आणि मग सांगते. प्रत्येक गावागावात मारुतीरायाचं मंदिर असावं. असतंच, जवळजवळ असतंच, पण असावं. का असावं? अयोध्येमध्ये जेव्हा
अयोध्येमध्ये श्रीराम आले, युद्ध जिंकून अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर श्रीरामांनी प्रत्येकाला एक एक दिव्य दान दिलं. ज्यांनी ज्यांनी युद्धात मदत केली त्या प्रत्येकाला एक एक दिव्य दान दिलं. आणि त्यातलं सगळ्यात पहिलं दान कोणाला दिलं? मारुतीरायाला. काय दान दिलं असेल? यश. प्रभू रामांनी सांगितलं, जो जो व्यक्ती तुझी पूजा अर्चा भक्ती प्रार्थना करेल आणि त्याच्या कामाच्या प्रती सातत्य ठेवेल त्याला नक्कीच यश मिळेल. हे दिव्य दान आहे मारुतीरायाला दिलेलं. मग आपण जर त्याची पूजा अर्चा केली, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आपल्या कामात सातत्य ठेवलं, तो आपल्याला यश देणारच देणारच. दुसरं कारण, जेव्हा प्रभू रामांवर संकट आलं, मदतीला कोण धावून आला? मारुतीराया. म्हणजे जेव्हा गावावर संकट येतंय तेव्हा कोण धावून जाणार? मारुतीराया. अजून एक महत्वाची गोष्ट, आता सध्या काय चालू आहे? कलियुग चालू आहे. कली नावाचा राक्षस थैमान घालतोय. त्रेतायुगात एकच होता, कोण होता? रावण. द्वापार युगात कंस होता. पण या कलियुगात हजारो लाखो राक्षस आहेत आणि त्याचा सामना करायचा. आणि या कलिपुरुषाला, या कली राक्षसाला मारायला कोण गेलेला? मारुतीराया. त्यावेळेस सगळ्या देवांनी सांगितलं की मारुतीराया त्याला तू मारू नको. मग मारुतीरायाने एक वाट टाकली, ज्या ठिकाणी माझं मंदिर असेल, ज्या ठिकाणी माझं स्थान असेल, त्या ठिकाणी मी या कलीला उभं करणार नाही, त्या ठिकाणी मी या कलीला येऊन देणार नाही. म्हणून गावामध्ये मारुतीरायाचं मंदिर असावं. हरेश्वर Hare